नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण रोटेशनल डायनामिक्सचे 4 नंबरचं लेक्चर स्टार्ट करतो आहे की ज्या लेक्चरमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनविषयी डिस्कस करणार आहोत. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? जर ऑब्जेक्टला अशा प्रकारच्या व्हर्टिकल प्लेनमध्ये जर आपण मूव्ह करत असू तर त्या व्हर्टिकल प्लेनमधल्या त्या ऑब्जेक्टच्या सर्क्युलर मोशनला म्हटलं जातं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मिळवण्यासाठी आपण सिम्पली एक ऑब्जेक्ट घेणार आहोत. त्या ऑब्जेक्टला स्ट्रिंगच्या साहाय्याने असं सस्पेंड करून देणार आहोत व्हर्टिकल प्लेनमध्ये आणि त्या ऑब्जेक्टला या लोअर मोस्ट पोझिशनला काहीतरी व्हेलॉसिटी देणार आणि त्या व्हेलॉसिटीमुळं ऑब्जेक्ट अशा प्रकारे सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल एका व्हर्टिकल सर्कलमध्ये, व्हर्टिकल प्लेनमध्ये. त्या मोशनला आपण म्हणणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे जनरली 2 टाईप्स पडतात. पहिला टाईप असेल कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, की जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला कोणीतरी एक्सटर्नल सोर्स कंट्रोल करत असेल किंवा एक्सटर्नल एजन्सी त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला कंट्रोल करत असेल. अशा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण म्हणणार कंट्रोल्ड व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि सेकंड टाईप आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. दॅट मीन्स जर ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये म्हणजे ग्रॅव्हिटीच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती दुसरा कुठलाही फोर्स अप्लाय होत नसेल तर त्या मोशनला आपण म्हणणार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता हा जो काही पहिला टाईप आहे ह्या टाईपविषयी आपण जास्त काही डिस्कस करणार नाही. जे काही आपण सर्व काही डिस्कस करणार आहोत ते सर्व सेकंड टाईपविषयी डिस्कस करणार आहोत की जे असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्यासाठी आपण काय करणार आहोत, एका ऑब्जेक्टला स्ट्रिंग जोडणार आहोत. त्या स्ट्रिंगचं एक एंड अशा प्रकारे फिक्स ठेवणार आणि ह्या लोअर मोस्ट पोझिशनला ऑब्जेक्टवरती काहीतरी व्हेलॉसिटी देणार. ऑब्जेक्टवरची काहीतरी एनर्जी सप्लाय करणार आणि त्या एनर्जीमुळं, त्या व्हेलॉसिटीमुळं ऑब्जेक्ट अशा प्रकारे व्हर्टिकल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल की जी सर्क्युलर मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. मग ह्या सर्क्युलर मोशनमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक पोझिशनला किंवा ऑब्जेक्टची जी काही कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आहे ह्या दोघांचं कंटिन्युअसली इंटरकन्व्हर्जन होत असतं आणि मग त्यामुळं जी काही व्हेलॉसिटी असेल ऑब्जेक्टची ती व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होणार आहे. मग अशी चेंजिंग व्हेलॉसिटीने जर ऑब्जेक्ट ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल व्हर्टिकल प्लेनमध्ये तर ती सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असणार आहे. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. या अगोदरच्या लेक्चरपर्यंत आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघत होतो की ज्याचे ॲप्लिकेशन्सही आपण बघितले. ते ॲप्लिकेशन्स ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड जे काही सर्व काही गोष्टी असतील त्या सर्व जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्ही आपले रिसेंट लेक्चर्स बघू शकता. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की पहिले तुम्ही ते रिसेंट लेक्चर्स बघा आणि त्यानंतर मग ह्या लेक्चरकडे या. ओके. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण एक ऑब्जेक्ट व्हर्टिकल प्लेनमध्ये फिरवणार आहोत आणि त्या ऑब्जेक्टची जी काही व्हेलॉसिटी असेल किंवा त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन असेल याच्यासाठी वेगवेगळे एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके. मग त्यासाठी एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया की जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय की ज्या सर्कलची रेडियस आहे आर. म्हणजे आर एवढ्या रेडियसच्या सर्कलवरती ऑब्जेक्ट परफॉर्म करतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि ह्या लोअर मोस्ट पॉईंटला मी म्हणतोय पॉईंट बी. हा वरचा असेल अप्पर मोस्ट पॉईंट, याला म्हणूया पॉईंट ए. आणि हा हॉरिझॉन्टल पॉईंट किंवा मिडवे पॉईंट याला म्हणूया पॉईंट सी. आणि इकडं आहे पॉईंट डी. आता सी आणि डीसाठी सर्व काही गोष्टी कॉन्स्टंट असणार आहे. टेन्शन, व्हेलॉसिटीज, त्या सर्व गोष्टी सी आणि डी पॉईंटसाठी कॉन्स्टंट असणार आहे. आपण काय करणार आहोत, एक कोणता तरी आर्बिट्री पॉईंटला सपोज इथं ऑब्जेक्ट घेऊया. सपोज ऑब्जेक्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना ऑब्जेक्ट आलाय पी ह्या पॉईंटला किंवा पी ह्या पोझिशनला. तर ह्या आर्बिट्री पोझिशनला टेन्शनसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत आणि त्या आर्बिट्री पोझिशनच्या इक्वेशनवरून या सर्व पोझिशन्सला टेन्शनसाठी इक्वेशन आपल्याला मिळेल. मग जर ऑब्जेक्ट एपासून स्टार्ट झाला आहे, बीपासून स्टार्ट झाला आहे ऑब्जेक्ट असं असताना बीला आपण बी पॉईंटला बी पोझिशनला असताना त्याच्यावरती काहीतरी व्हेलॉसिटीज अप्लाय केली आहे तर ऑब्जेक्ट काय होणार आहे, अशा प्रकारे व्हर्टिकल सर्कलमध्ये मूव्ह होणार आहे. मग तो व्हर्टिकल सर्कलमध्ये मूव्ह होत असताना सपोज आपण कन्सिडर करूया ऑब्जेक्ट पी या पॉईंटला आहे, पी ह्या पोझिशनला आहे. तर पी या पोझिशनला ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारे जे काही फोर्सेस असतील त्या फोर्सेसचा जर विचार केला तर त्यापैकी पहिला फोर्स असेल एम जी, की ज्याची डायरेक्शन असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. ओके. आता सपोज आपण इथला अँगल घेऊया थिटा. हा अँगल घेऊया थिटा. थिटा एवढे अँग्युलर डिस्प्लेसमेंट करून
ऑब्जेक्ट पी या पोझिशनला आला आहे. ओके, मग एम जी एक फोर्स घेतला की जो व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. त्यानंतर दुसरा फोर्स असणार टेन्शन टी विच इज अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. ओके, हे दोन फोर्सेस या पी या पॉईंटवरती, पी या पोझिशनला, बॉबवरती, ऑब्जेक्टवरती अप्लाय होत आहे. ओके, मग आता हा जो काही एम जी असेल, ह्या एम जीला आपण दोन कॉम्पोनंट्समध्ये रिझॉल्व करूया. त्यापैकी पहिला कॉम्पोनंट जो हा असेल अलॉंग द स्ट्रिंग असेल बट अवे फ्रॉम द सेंटर असला, तो कॉम्पोनंट घेऊया. सपोज हा अँगल जर थिटा असेल तर ऑब्व्हियसली हा इथलाही अँगल काय होणार आहे, थिटा होणार आहे. मग हा जर अँगल थिटा असेल तर ही जी काही हा जो काही कॉम्पोनंट असेल, हा कॉम्पोनंट आपल्याला मिळेल एम जी कॉस थिटा. तर हे जे काही असेल हे आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार करून करतो आहोत. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा जर विचार केला तर ह्याच डायरेक्शनला अगेन सेंट्रिफ्युगल फोर्स पण अप्लाय होईल. ओके, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सने, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सने दोन्हींनी सेम इक्वेशन्स टेन्शनसाठी आपल्याला मिळणार आहेत. त्याविषयी पुढे आपण बोलणार आहोत. ओके, आता पी या पोझिशनला ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारे जे फोर्सेस आहेत त्यापैकी पहिला फोर्स आपल्याला मिळाला एम जी, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं वेट असणार आहे. त्याचा मास जर एम असेल तर त्या ऑब्जेक्टचं वेट असेल एम जी, की ज्याची डायरेक्शन व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार. त्याच्यानंतर दुसरा फोर्स मिळाला टेन्शन इन द स्ट्रिंग विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. मग ह्या सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपेटल फोर्सची गरज आपल्याला पडणार आहे. मग तो सेंट्रिपेटल फोर्स, नेट सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे नेट फोर्स टुवर्ड्स द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. तो नेट सेंट्रिपेटल फोर्स इक्वेशनवरून काय मिळतोय बरं आपल्याला, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू, मग नेट सेंट्रिपेटल फोर्स इकडं वरती आहे टी, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे एम जी कॉस थिटा. मग सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला मिळणार टी मायनस एम जी कॉस थिटा. हा असेल नेट सेंट्रिपेटल फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर. आणि ह्या सेंट्रिपेटल फोर्समुळं ही सर्क्युलर मोशन पॉसिबल आहे. सपोज पी या पॉईंटला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी घेऊया व्ही, जी टॅन्जेन्शियल असणार त्या पोझिशनला. पी या पॉईंटला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे व्ही, तर सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला मिळेल एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू टी मायनस एम जी कॉस थिटा. मग याच्यावरून आपण टेन्शनसाठी इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर टी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर इज आर प्लस एम जी कॉस थिटा. हे इक्वेशन झालं पी या आर्बिट्ररी पोझिशनला स्ट्रिंगमध्ये असलेल्या टेन्शनचं. आता हे जे काही टेन्शन असेल हे टेन्शन प्रत्येक पॉईंटला चेंज होणार आहे. बॉबने ऑब्जेक्टची पोझिशन चेंज केली, टेन्शनची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. ती कशी चेंज होती आहे त्याविषयी डिस्कस करूया. सपोज ऑब्जेक्ट बी या पॉईंटला आहे, ॲट पॉईंट बी, ॲट पोझिशन बी, की जी लोअर मोस्ट पोझिशन असणार. ओके, या लोअर मोस्ट पोझिशनला जो काही अँगल थिटा आहे, व्हर्टिकल सोबत केलेला अँगल थिटा, त्या थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे बघा बरं डायग्राममध्ये. त्या थिटाची व्हॅल्यू लोअर मोस्ट पोझिशनला थिटाची व्हॅल्यू मिळते आहे 0 डिग्री. मग थिटा जर 0 डिग्री असेल तर हा जो काही कॉस 0 डिग्री मिळतोय त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1. आणि जे काही टेन्शन आहे ते टेन्शन असेल एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टेन्शन ॲट पॉईंट बी विच इज द लोअर मोस्ट पोझिशन. ॲट लोअर मोस्ट पोझिशन टेन्शन इन द स्ट्रिंग इज एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी. ओके, आता ॲट सी बघूया, हॉरिझॉन्टल पोझिशनला किंवा मिडवे पोझिशनला ॲट सी, की जी असेल हॉरिझॉन्टल पोझिशन. आणि मग या हॉरिझॉन्टल पोझिशनला जर थिटाचा विचार केला अँगल विथ व्हर्टिकल, तर त्या थिटाची व्हॅल्यू इकडे आपल्याला मिळणार 90 डिग्री. ज्यावेळेस ही स्ट्रिंग अशा प्रकारे हॉरिझॉन्टल पोझिशनला असेल त्यावेळेस त्या थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 90 डिग्री. आणि त्या थिटाची व्हॅल्यू ह्या इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केल्यानंतर जे काही टेन्शन असेल, आता ह्या बी या पॉईंटच्या टेन्शनला मी टी बी म्हणतोय, की जे अलॉंग द स्ट्रिंग असणार आणि टुवर्ड द सेंटर टेन्शन बी.
टेन्शन ॲट पोझिशन बी, टी बी, लोअर मोस्ट पोझिशनला असलेलं टेन्शन ते आपल्याला मिळालं आहे, टी बी. त्यानंतर सी या पॉईंटला थिटा असतो 90 डिग्री. व्हर्टिकलसोबत केलेला जो काही अँगल आहे तो अँगल आपल्याला ह्या केसमध्ये 90 डिग्री मिळणार. आणि त्या हॉरिझॉन्टल पोझिशनला जो काही टेन्शन असेल ते टेन्शन आपण कन्सिडर करूया टी सी इज इक्वल टू टी डी. ह्या दोनही पोझिशनसाठी सेम व्हॅल्यूज टेन्शनचे आपल्याला मिळणार. टी सी इज इक्वल टू टी डी इज इक्वल टू, आता व्हेलॉसिटी आपल्याला मिळते, सेंट्रिपेटल फोर्स मिळतो mv²/r. आता ही व्ही म्हणजे सी या पॉईंटची व्हेलॉसिटी असणार, याला मी व्ही सी म्हणतोय. हा व्ही म्हणजे बी या पॉईंटची व्हेलॉसिटी असणार, याला मी म्हणतोय व्ही बी. याला बनतोय VC² प्लस mg कॉस थिटा आहे, मग mg कॉस ऑफ 90 डिग्री, आणि कॉस 90 असतो 0. त्यामुळं टेन्शन ॲट पोझिशन सी ऑर टेन्शन ॲट पोझिशन डी विच इज द हॉरिझॉन्टल पोझिशन, आणि त्या पोझिशनला टेन्शनची व्हॅल्यू मिळते mvc²/r, किंवा डी या पॉईंटला टेन्शन असेल टी डी, त्याची व्हॅल्यू मिळणार mvd²/r. आता व्ही सी इज इक्वल टू काय असणार आहे, व्ही डी असणार आहे. आणि हे टेन्शन अगेन अलॉंग द स्ट्रिंग आणि टुवर्ड्स द सेंटर असेल. अशा प्रकारचं टेन्शन मिळालं आहे सी या हॉरिझॉन्टल पोझिशनसाठी. त्यानंतर ए या अप्पर मोस्ट पोझिशनचा विचार करूया. ॲट ए की जी अप्पर मोस्ट पोझिशन असेल. ह्या अप्पर मोस्ट पोझिशनला व्हर्टिकल सोबत केलेला जो काही अँगल असणार आहे त्या अँगलची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 180 डिग्री. ऑब्जेक्ट आला आहे कुठं, ह्या अप्पर मोस्ट पोझिशनला, आणि हा जो काही अँगल आहे तो अँगल आपल्याला मिळेल 180 डिग्री. थिटा इज इक्वल टू 180 डिग्री अँड कॉस 180. मग त्यासाठी एक्सप्रेशन मिळेल टी ए अप्पर मोस्ट पोझिशन mv², व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए, की ज्या व्हेलॉसिटी डायरेक्शन अशा प्रकारे टँजेन्शियल असणार व्ही ए, इथं व्हेलॉसिटी असेल टँजेन्शियल व्ही सी. ओके, मग mva²/r प्लस mg कॉस 180 डिग्री, आणि कॉस 180 असतो -1. मग त्या पर्टिक्युलर पोझिशनला टी ए म्हणजे टेन्शन ॲट अप्पर मोस्ट पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशनला आपल्याला टेन्शन मिळेल mva² अपॉन r मायनस mg. ओके, मग हे जे काही पोझिशन्स झाल्यात, पहिलं पोझिशन मिळाली लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी मिळाली आहे mvb²/r प्लस mg. त्याच्यानंतर मिडवे पोझिशनला, हॉरिझॉन्टल पोझिशनला टेन्शन मिळालं आहे mvc²/r, आणि अप्पर मोस्ट पोझिशनला टेन्शन मिळालं आहे mva²/r मायनस mg. मग ह्या तीन इक्वेशनवरून आपण असं म्हणू शकतो की जी काही लोअर मोस्ट पोझिशन आहे आणि हॉरिझॉन्टल पोझिशन, ह्या दोन पोझिशनच्या मध्ये टेन्शनची व्हॅल्यू कधीही 0पेक्षा लेस किंवा निगेटिव्ह होऊ शकणार नाही. मग टेन्शन जर 0 होत नसेल किंवा निगेटिव्ह होत नसेल तर बी टू सी ह्या सर्क्युलर पोर्शनमध्ये ही जी काही स्ट्रिंग असेल ह्या स्ट्रिंगमधल्या टेन्शनची व्हॅल्यू कधीही 0 होणार नाही किंवा निगेटिव्ह होणार नाही आहे, आणि स्ट्रिंग कधीही स्लॅग होणं शक्य नाही. कुठून कुठपर्यंत, बी टू सी. सिमिलरली बी टू डीपर्यंत पण तीच असणार की ह्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये कधीही स्ट्रिंग स्लॅग होऊ शकणार नाही. का तर ह्या तीन इक्वेशनवरून आपण असं म्हणू शकतो की टेन्शन ॲट लोअर पोझिशन काय मिळतं आहे mvb²/r प्लस mg. आता याची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह शक्य नाही. त्यानंतर टेन्शन ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन, ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली mvc²/r टी डी मायनस mvc²/r. ही झाली हॉरिझॉन्टल पोझिशनला, याचीही व्हॅल्यू कधी निगेटिव्ह होणं शक्य नाही. बट हा जो काही mva² मायनस mg आहे टेन्शन ॲट अप्पर मोस्ट पोझिशन, ते टेन्शन 0 होऊ शकतं किंवा 0पेक्षा कमीही होऊ शकतं. म्हणजे ह्या
ए या अप्पर मोस्ट पोझिशनला स्ट्रिंग स्लॅक होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू पॉईंट सी आणि ॲज कम्पेअर टू पॉईंट बी. ओके, ही झाली एक्सप्रेशन फॉर टेन्शन. टेन्शन ॲट लोअर मोस्ट पोझिशन, टेन्शन ॲट पॉईंट बी, टी बी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर बाय आर प्लस एम जी. त्यानंतर टेन्शन ॲट पॉईंट सी, सी असेल हॉरिझॉन्टल पॉईंट, हॉरिझॉन्टल पोझिशन, तिथं आपल्याला मिळाली टेन्शनची व्हॅल्यू एम व्ही सी स्क्वेअर बाय आर. त्याच्यानंतर टेन्शन ॲट अप्पर मोस्ट पोझिशन, तिथं व्हॅल्यू मिळाली एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. आता ह्या सर्व डिस्कशनवरून आपण असं म्हणू शकतो, ज्यावेळेस तुम्ही बी पासून सी पर्यंत जाल टेन्शनची व्हॅल्यू कंटिन्युअसली कमी 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 होत जाणार आहे. का तर अँगल काय होतोय, थिटा, हा जो काही अँगल थिटा आहे हा थिटा कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातोय आणि कॉस थिटा कंटिन्युअसली डिक्रीज होत होत इथपर्यंत 0पर्यंत जाणार आहे. ओके, मग अशा प्रकारे टेन्शनची व्हॅल्यू कंटिन्युअसली कमी 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 होत जाणार सी या पॉईंटपर्यंत. त्यानंतर सीपासून एपर्यंत ही टेन्शनची व्हॅल्यू कमी होत जाणार. बट ज्यावेळेस जो काही ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट ए हा पॉईंट क्रॉस करणार आहे विथ सम व्हेलॉसिटी, तर टेन्शन अगेन इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार आणि बी या पॉईंटला पुन्हा त्या टेन्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम होणार आहे. हे एक्सप्रेशन मिळालेत आपल्याला टेन्शनसाठी वेगवेगळ्या पोझिशनला. आपण टेन्शन बघितलेत, लोअर मोस्ट पोझिशनला टेन्शन, हॉरिझॉन्टल पोझिशनला टेन्शन, अप्पर मोस्ट पोझिशनला टेन्शन, आणि त्यानंतर हे जे काही इक्वेशन 1 आहे हे इक्वेशन 1 कोणत्याही आर्बिट्री पोझिशनला विथ रिस्पेक्ट टू थिटा, थिटा जर चेंज झाला तर हे इक्वेशनही चेंज होणार. मग त्याच्यावरूनच आपण तर थिटाच्या व्हॅल्यूज पुट केल्या, तिथं पुट केली आहे 0 डिग्री, इथं 90 डिग्री, त्याच्यानंतर 180 डिग्री. सिमिलरली कितीही अँगल व्हर्टिकलसोबत केलेला असू द्या, त्या अँगलची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर इक्वेशन 1मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोझिशनला जे काही स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल त्या टेन्शनसाठी इक्वेशन मिळणार आहे. यानंतर आपण त्या वेगवेगळ्या पोझिशन्ससाठी व्हॅलॉसिटीज फाइंड आउट करणार आहोत. ती व्हॅलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण कन्सिडर करूया की अप्पर मोस्ट पोझिशन एला, या अप्पर मोस्ट पोझिशन एला जे काही टेन्शन आहे टी ए, त्या टेन्शनची व्हॅल्यू घेऊया 0 ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. टेन्शन इज इक्वल टू घेऊया 0. आता तुम्ही म्हणाल टेन्शन जर 0 झालं तर स्ट्रिंग स्लॅक व्हायला पाहिजे, बट स्ट्रिंग स्लॅक होणार नाही 0 या टेन्शनला, कारण 0पेक्षा कमी जर टेन्शन असेल तर मग स्लॅक होऊ शकते. बट टेन्शन ज्यावेळेस 0 असणार आहे, एक्झॅक्ट 0, त्यावेळेस स्ट्रिंग कधीही स्लॅक होणार नाही. बट ऑब्जेक्टकडे काहीतरी व्हॅलॉसिटी असणं गरजेचं आहे आणि त्या व्हॅलॉसिटीमुळे ऑब्जेक्ट इथून पुढची सर्क्युलर मोशन कंटिन्यू करणार आहे ड्यू टू द इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा जो काही इनर्शिया असेल त्या इनर्शियामुळे ऑब्जेक्ट ह्या ए या पॉईंटपासून पुढं जाणार आहे इव्हन इफ टेन्शनची व्हॅल्यू 0 झाली तर. मग ए ह्या पॉईंटला काहीतरी सर्टन मिनिमम व्हॅलॉसिटी आपण कन्सिडर करणार व्ही ए, की ज्या व्ही एला टेन्शनची व्हॅल्यू झाली आहे 0. मग ह्या अप्पर मोस्ट पोझिशनसाठी आपण आता व्हॅलॉसिटीज बघतोय. अप्पर मोस्ट पोझिशनसाठी मिनिमम व्हॅलॉसिटी कन्सिडर केली व्ही ए, की ज्या व्हॅलॉसिटीला टेन्शन मिळालं आहे 0. मग तिची काय व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू अप्पर मोस्ट पोझिशनच्या जे टेन्शनचं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं त्या टेन्शनच्या इक्वेशनमध्ये टाकूया. मग ॲट ए, की जी अप्पर मोस्ट पोझिशन असेल, अप्पर मोस्ट पोझिशन, ह्या अप्पर मोस्ट पोझिशनला व्हॅलॉसिटी कन्सिडर केली व्ही ए आणि त्या मिनिमम व्हॅलॉसिटीसाठी टेन्शनची व्हॅल्यू आपण घेणार आहोत टी ए इज इक्वल टू 0. मग अप्पर मोस्ट पोझिशनला टी एसाठी इक्वेशन काय मिळालं होतं, टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर बाय आर प्लस मायनस एम जी. ओके, थिटा किती होता 180 डिग्री होता, थिटा 180 कॉस 180 मायनस 1 मिळणार. मग इक्वेशन आपल्याला मिळतं आहे मायनस ऑफ एम जी. बट टेन्शन किती कन्सिडर केलं आहे 0. मग हा इकडे होणार 0 इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर बाय आर मायनस एम जी. मग याच्यावरून जर व्ही एची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर व्ही ए इक्वेशन थोडं रिअलाइज करूया, एम व्ही ए स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू इक्वेशन आपल्याला मिळेल एम जी. मग याच्यावरून एम कॅन्सल आउट होणार आणि व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू मिळतो आहे आर जी आणि व्ही ए मिळतो आहे अंडर रूट आर जी. म्हणजे बघा
ह्या अप्पर मोस्ट पोझिशनला जर ऑब्जेक्टकडे मिनिमम आर जी एवढी व्हेलॉसिटी असेल तर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकतो, सर्क्युलर ट्रॅक कंप्लीट करू शकतो, स्ट्रिंग स्लॅक न होता. इवन इफ टेन्शन जरी 0 असेल तरीही त्या पर्टिक्युलर पोझिशनला जर टेन्शन जर 0 असेल आणि ऑब्जेक्टची मिनिमम व्हेलॉसिटी अंडररूट आर जी असेल, याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी असेल तर ऑब्जेक्ट ऑब्व्हियसली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करणार आहे. हे सर्क्युलर ट्रॅक तो ऑब्जेक्ट लिव्ह करणार नाही, सोडणार नाही आहे. टेन्शनची व्हॅल्यू किंवा जी काही स्ट्रिंग असेल ती स्ट्रिंग स्लॅक होणार नाही. बट जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ए या पॉईंटला अंडररूट आर जीपेक्षा कमी असेल तर ही जी काही स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग त्या पर्टिक्युलर पोझिशनला स्लॅक होणार आहे आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारे सर्क्युलर मोशन परफॉर्म न करता तो अशा प्रकारे फॉल डाऊन करू शकतो. ओके, मग ही झाली मिनिमम व्हेलॉसिटी ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. अप्पर मोस्ट पोझिशनला ऑब्जेक्टकडे असलेली व्हेलॉसिटी की ज्या व्हेलॉसिटीने ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकतो. ओके, ही झाली मिनिमम व्हेलॉसिटी ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. यानंतर आता आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट करूया लोअर मोस्ट पोझिशनसाठी. मग लोअर मोस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करायचा आहे. जेवढे काही फोर्सेस आपण यूज करतोय ते सर्वच्या सर्व फोर्सेस कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असल्यामुळे आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज इथे करणार आहोत. मग बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ॲट ए म्हणजे ए या पोझिशनची टोटल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट बी असणार बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. जेवढी एनर्जी ए या पॉईंटला तेवढीच टोटल एनर्जी बी या पॉईंटला. आता इथं टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. याचा अर्थ असा होत नाही की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट राहते. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांच्यामध्ये अशा प्रकारे इंटरकन्व्हर्जन होतं आहे जेणेकरून टोटल एनर्जी त्या दोन पॉईंटची कॉन्स्टंट राहणार आहे. मग टोटल एनर्जी म्हणजे टोटल मेकॅनिकल एनर्जी असणार की जी असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग आपण असं म्हणू शकतो टोटल एनर्जी ॲट ए म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट ए इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट बी. आता कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपण व्हेलॉसिटी कन्सिडर केली आहे व्ही ए. ओके, मग कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळणार 1/2 mva². ए या पॉईंटला असलेली व्हेलॉसिटी mva² प्लस पोटेन्शियल एनर्जी असते mgh. पोटेन्शियल एनर्जी असते mgh. बट एचचा जर विचार केला तर ही टोटल हाईट आपल्याला मिळणार एच. इथून इथपर्यंतची ही टोटल हाईट. ओके, याला रेफरन्स पॉईंट कन्सिडर करूया. बी या पॉईंटपासून ए या पॉईंटची हाईट. सपोज हे डिस्टन्स जर आर असेल तर ही डिस्टन्स आर असणार आहे. सपोज हा पॉईंट कन्सिडर करूया ओ. ओ बी जर आर असेल तर ओ ए पण काय असणार आर असणार. मग ही जी काही हाईट आहे ही हाईट आपल्याला मिळेल 2r. मग पोटेन्शियल एनर्जी मिळणार ट्वाईस mgr. ए या पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी. सिमिलरली इकडं कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी. बी या पॉईंटला जी व्हेलॉसिटी असेल ती टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही बी कन्सिडर करूया. मग कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळेल 1/2 mvb². ओके, त्यानंतर जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जीसाठी हाईटची गरज पडते. बट रेफरन्स जर पोझिशन बी घेतली, रेफरन्स पॉईंट जर पोझिशन बीला घेतला तर एचची व्हॅल्यू आपल्याला मिळते 0. आणि जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी ट्वाईस mgh. एच 0 तर पोटेन्शियल एनर्जी पण आपल्याला मिळणार 0. ओके, हे इक्वेशन व्ही बीसाठी जर थोडं रिअरेंज केलं तर सर्व साईडचा जो काही एम आहे एम आणि हा एम कॅन्सल आउट होणार आहे. मग इकडं कोण राहते VA². व्ही एची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला काय मिळाली √RG आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर व्हॅल्यू मिळणार RG/2. हा 2 असेल. ओके, ही झाली VA²/2 ची व्हॅल्यू. त्यानंतर प्लस ट्वाईस RG. GR आहे RG आणि GR एकच असेल. ट्वाईस GR इज इक्वल टू 1/2 VB². आता 1/2 GR प्लस ट्वाईस GR म्हणजे हे इक्वेशन होईल 3/2 GR
इज इक्वल टू 1/2 into VB square. Okay. Therefore हा 1/2 इकडे आल्यानंतर 2 गेट कॅन्सल. थ्राईस GR इज इक्वल टू VB स्क्वेअर. देअरफॉर वेलोसिटी ॲट पोझिशन B इज इक्वल टू √3GR. कळत आहे? ही झाली वेलोसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन. लोअर मोस्ट पोझिशनला वेलोसिटी मिळाली थ्राईस GR. कशी मिळाली आहे? कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट A प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट A इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट B प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट B आपल्याला मिळाली. मग A या पॉईंटला वेलोसिटी आहे आपल्याकडे VA, तर कायनेटिक एनर्जी मिळणार 1/2 mVA स्क्वेअर प्लस ट्वाईस GR मिळतं आहे इज इक्वल टू 1/2 mVB स्क्वेअर प्लस 0 का? तर पोटेन्शियल एनर्जीसाठी H लागतो आहे आणि याला जर रेफरन्स पॉईंट कन्सिडर केलं बीला तर H आपल्याला मिळेल 0. त्यानंतर VAची व्हॅल्यू आपल्याला मिळाली √RG. ती व्हॅल्यू इथं पुट केली आहे. √RG डिवाइड बाय 2 प्लस ट्वाईस GR. M कॅन्सल झाला आहे ऑलरेडी. ट्वाईस GR प्लस 1/2 VB स्क्वेअर. आता इथं 3/2 GR नाही, सॉरी 5/2 GR मिळेल. मग 5/2 GR इज इक्वल टू 1/2 VB स्क्वेअर आणि मग 5 GR इज इक्वल टू VB स्क्वेअर मिळणार आणि VB इज इक्वल टू मिळेल √5 GR और √5 RG. दिस इज द वेलोसिटी ॲट lowest or lowermost position that must be given to the object so that object can describe a vertical circle. म्हणजे एवढी वेलोसिटी तरी √GR एवढी तरी मिनिमम वेलोसिटी ऑब्जेक्टला B या पॉईंटला देणं गरजेचं आहे जेणेकरून तो ऑब्जेक्ट पूर्णपणे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकतो. ओके, ही झाली वेलोसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन. ॲट A बघितलं होतं, हे आहे ॲट B. वेलोसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन. त्यानंतर आता मिडवे पोझिशन किंवा हॉरिझॉन्टल पोझिशनसाठी पुन्हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज आपण करणार या 2 पॉईंटमध्ये. मग बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ॲट B इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट C मिळणार. कोणत्या पॉईंटचा विचार करतोय? ॲट पॉईंट C, म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशनसाठी. ओके, मग टोटल एनर्जी ॲट पॉईंट B म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. B या पॉईंटला वेलोसिटी VB आहे, मग कायनेटिक एनर्जी मिळणार 1/2 mVB स्क्वेअर प्लस जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती तर 0च आहे ऑलरेडी कारण हाईट 0 मिळणार इज इक्वल टू इकडेही कायनेटिक एनर्जी सपोज या पॉईंटला वेलोसिटी कन्सिडर करूया VC. मग कायनेटिक एनर्जी असणार 1/2 mVC स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी. हाईटचा जर विचार केला C या पॉईंटची B या पॉईंटपासूनची हाईट, तर ती हाईट आहे R. मग पोटेन्शियल एनर्जी मिळणार mGR. सर्व साईडचे M M M कॅन्सल आउट होणार आहेत. VBची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळाली आहे √5GR. मग ती व्हॅल्यू पुट करूया 5GR डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1/2 VC स्क्वेअर प्लस GR. त्यानंतर हा GR इकडं प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे. 5/2 GR मायनस GR इज इक्वल टू 1/2 VC स्क्वेअर मिळणार. 5/2 GR म्हणजे 5/2 GR मायनस GR हे आपल्याला मिळेल 3/2 GR इज इक्वल टू 1/2 VC स्क्वेअर. आणि ह्या इक्वेशनवरून VC स्क्वेअर आपल्याला मिळणार थ्राईस GR आणि VC मिळेल वेलोसिटी ॲट पोझिशन C
√3GR. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज आपण केला आहे. म्हणजे बघा, या पूर्ण आत्तापर्यंत आपण प्रत्येक पॉईंटला टेन्शन बघितलं. टेन्शन आर्बिट्री पोझिशन घेतली P, कोणताही एक पॉईंट घेतला, कोणती एक पोझिशन घेतली P, आणि त्या पोझिशनला टेन्शनसाठी इक्वेशन मिळालं mv²/r + mg cos थिटा. त्यानंतर त्याच इक्वेशनमध्ये फक्त थिटाच्या व्हॅल्यूज पुट केल्यात, आणि थिटाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर अप्पर मोस्ट पोझिशनला जे काही टेन्शन होतं ते टेन्शन आपल्याला मिळालं mva²/r, वेअर va इज द वेलोसिटी ॲट पोझिशन A. त्यानंतर जी काही लोअर मोस्ट पोझिशन आहे त्या लोअर मोस्ट पोझिशनला टेन्शन मिळालं mvb²/r प्लस mg, कारण थिटा होता 0 डिग्री, थिटा 0 cos 0 इज 1, आणि इक्वेशन मिळालं mvb²/r प्लस mg. ओके, अप्पर मोस्ट पोझिशनला -mg, लोअर मोस्ट पोझिशनला प्लस mg, आणि हॉरिझॉन्टल किंवा मिडवे पोझिशनला फक्त mvc²/r. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर व्हेलॉसिटीज फाइंड आउट केल्या. व्हेलॉसिटी फाइंड आउट करत असताना ही जी काही अप्पर मोस्ट पोझिशन आहे, या अप्पर मोस्ट पोझिशनला टेन्शनची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली होती 0. अशी मिनिमम व्हेलॉसिटी कन्सिडर केली va, की ज्या व्हेलॉसिटीला टेन्शन झालं आहे जस्ट 0 झालं आहे, बट स्ट्रिंग स्लॅक झाली नाही. का स्लॅक झाली नाही? तर ड्यू टू द इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या इनर्शियामुळं आणि त्याच्याकडे असलेल्या काहीतरी व्हेलॉसिटीमुळं त्या ऑब्जेक्टने सर्कल कंप्लीट केले स्ट्रिंग स्लॅक न होता. त्यावेळेस त्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर टेन्शनच्या आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली अप्पर मोस्ट पोझिशनला √rg. म्हणजे त्या ऑब्जेक्टकडे अप्पर मोस्ट पोझिशनला मिनिमम एवढी व्हेलॉसिटी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो पूर्ण व्हर्टिकल सर्कल डिस्क्राईब करू शकेल. त्यानंतर B या पॉईंटला व्हेलॉसिटी फाइंड आउट करत असताना ह्या दोन पॉईंट्समध्ये आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज केला आहे. टोटल एनर्जी ॲट A पण टोटल एनर्जी ॲट B, आणि त्याच्यावरून व्हेलॉसिटी ॲट B मिळाली √5GR. आणि नंतर C या पॉईंटला B आणि C मध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज केला आणि व्हेलॉसिटी मिळाली VC = √3GR. आता कोणत्याही एका आर्बिट्री पोझिशनसाठी P या पोझिशनसाठी व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण बघूया. P या पोझिशनसाठी व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन असेल त्या इक्वेशनविषयी डिस्कस करूया. अगेन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचाच यूज आपल्याला करायचा आहे P या पॉईंटसाठी. सपोज या पॉईंटला मी व्हेलॉसिटी दिली आहे VB, की जी व्हेलॉसिटी आपण देणार आहोत, म्हणजे ती व्हेलॉसिटी आपल्यासाठी नोन असणार आहे. आणि व्हेलॉसिटी ॲट P या पॉईंटची व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ बीच आपल्याला मिळणार, की जी व्हेलॉसिटी आपल्यासाठी नोन असेल. आणि जर लोअर मोस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी नोन असेल तर मिळणाऱ्या इक्वेशनवरून आपण प्रत्येक पोझिशनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. मग ॲट पॉईंट B या पॉईंटला व्हेलॉसिटी आहे VB, की जी व्हेलॉसिटी आपण त्या ऑब्जेक्टला देणार आहोत त्याची व्हॅल्यू आपल्याला नोन असणार आहे. ॲट पॉईंट B व्हेलॉसिटी इज VB, ॲट पॉईंट P व्हेलॉसिटी इज V, की जो पॉईंट कोणताही एक आर्बिट्री पॉईंट असेल, तो पॉईंट C ही असू शकतो, A ही असू शकतो, D ही असू शकतो, किंवा असा मधला कुठला तरी एखादा पॉईंट असणार आहे. त्या पॉईंटला व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करू शकणार आहोत आपल्याला मिळणाऱ्या इक्वेशनवरून. मग ते इक्वेशन काय मिळते त्याविषयी डिस्कस करण्यासाठी आपण B या पॉईंटला आणि C या पॉईंटला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करणार. बाय कॉन्झर्वेशन लॉ कोणत्याही पोझिशनला व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करू शकतो ह्या इक्वेशनवरून. बाय द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन टोटल एनर्जी ॲट B इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट C. C या पॉईंटची टोटल एनर्जी इज इक्वल टू B या पॉईंटची टोटल एनर्जी असणार. मग B या पॉईंटला व्हेलॉसिटी आहे, C नाही घ्यायचं आहे आपल्याला, P पॉईंट घ्यायचा आहे, आर्बिट्री पॉईंट कोणताही पॉईंट. मग B या पॉईंटची टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असणार 1/2 mvb² इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी 0 भेटते, हाईट 0 आहे. त्याच्यानंतर इकडं कायनेटिक एनर्जी मिळेल 1/2 mv² प्लस पोटेन्शियल एनर्जी लिहायची. पोटेन्शियल एनर्जीसाठी आपल्याला हाईटची गरज पडणार. मग हाईट किती आहे, ही पर्टिक्युलर ती हाईट असणार. सपोज त्या हाईटला मी कन्सिडर करतो x, हाईटला कन्सिडर करतोय x,
आता जर हा ट्रायंगल कन्सिडर केला तर मी पॉईंट देतोय, हा जर ट्रायंगल कन्सिडर केला, हा इथे तयार झालेला, तर ह्या ट्रायंगलमध्ये जो काही थिटा असेल, जर कॉस थिटा घेतला तर कॉस थिटा आपल्याला मिळणार कॉस थिटा इज इक्वल टू आर मायनस एक्स. ओके, हे जे काही वरचं डिस्टन्स असेल हे डिस्टन्स असणार आर मायनस एक्स अपॉन आर. ओके, आर मायनस एक्स अपॉन आर. मग आर मायनस एक्स इज इक्वल टू मिळते आर कॉस थिटा. मग हे जे काही वरचं डिस्टन्स आहे हे वरचं डिस्टन्स आपल्याला मिळेल आर कॉस थिटा. फक्त एवढं डिस्टन्स ह्या पॉईंटपासून या पॉईंटचं ओ या पॉईंटचं हे डिस्टन्स मिळते आर कॉस थिटा, हे आहे एक्स. मग ह्या एक्सची व्हॅल्यू, मग एक्स काय मिळतं, हे डिस्टन्स मिळालं आर कॉस थिटा. पूर्ण डिस्टन्स आहे आर, ओ पासून बी पर्यंतचं डिस्टन्स आहे आर. त्यापैकी हा वरचा जो पार्ट आहे तो पार्ट असेल आर कॉस थिटा. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार एक्स इज इक्वल टू आर मायनस आर कॉस थिटा. बरोबर आहे, हा एक्स मिळाला की जी हाईट असणार आर मायनस आर कॉस थिटा. मग हा पी या पोझिशनला ऑब्जेक्ट किती हाईटवरती आहे, आर मायनस आर कॉस थिटा एवढ्या हाईटवरती आहे. तर जी काही पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळेल एम जी आर मायनस आर कॉस थिटा असणार. आता ह्या आरला बाहेर घेऊया, मग इकडे मिळतंय 1/2 एम व्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी आर 1 मायनस कॉस थिटा. ओके, सर्व साईडचा दोन्ही साईडचा एम एम कॅन्सल आउट होणार आहे. इक्वेशन जर व्हीसाठी रिअरेंज केलं, जी व्हॅलॉसिटी आर्बिट्री पॉईंटची व्हॅलॉसिटी असणार, व्ही बी ही व्हॅलॉसिटी आपल्यासाठी नोन असणार आहे, कारण ती व्हॅलॉसिटी आपण ऑब्जेक्टला देणार आहोत. मग 1/2 व्ही बी स्क्वेअर मायनस जी आर, आर बाय आर जी लिहूया, आर जी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1/2 व्ही स्क्वेअर. कळत आहे काय करतोय आपण, बी आणि पी या दोन पॉईंट्समध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करतोय. मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा जर यूज केला तर काय इक्वेशन मिळालं, टोटल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पी. मग टोटल एनर्जी बी या पॉईंटची तिथं फक्त कायनेटिक एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी हाईट 0 असल्यामुळे 0 असणार. इकडे व्हेलॉसिटी व्ही आहे पी या पॉईंटला, तर कायनेटिक एनर्जी मिळणार 1/2 एम व्ही स्क्वेअर प्लस. आता ह्या पॉईंटची जी हाईट आहे ती हाईट आपण कॅल्क्युलेट करून घेतली आहे, आर मायनस आर कॉस थिटा एक्स असेल तो. मग एम जी आर मायनस आर कॉस थिटा म्हणजे काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असणार. इक्वेशन थोडं रिअरेंज करून घेतलं आहे, आपल्याला इक्वेशन मिळालं 1/2 व्ही बी स्क्वेअर आर मायनस आर जी 1 मायनस कॉस थिटा 1/2 व्ही स्क्वेअर. 2ने सर्व बाजूला डिवाइड करूया, मग व्ही बी स्क्वेअर इक्वेशन लिहितोय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही बी स्क्वेअर मायनस ट्वाईस आर जी 1 मायनस कॉस थिटा. हे इक्वेशन मिळालं व्ही स्क्वेअरसाठी आर्बिट्री पोझिशनच्या व्हेलॉसिटीसाठी. आणि व्ही साठी इक्वेशन मिळेल अंडर रूट व्ही बी स्क्वेअर की जी व्हॅल्यू नोन आहे मायनस ट्वाईस आर जी 1 मायनस कॉस थिटा. ओके, आता सपोज कन्सिडर करूया व्ही बीची व्हॅल्यू घेतली आपण अंडर रूट 5 आर जी. व्ही बी मिळाला अंडर रूट 5 आर जी. तर सी या पॉईंटला जाऊन व्हॅलॉसिटी किती होती आहे, अंडर रूट 3 आर जी होती. तीच व्हॅलॉसिटी ह्या इक्वेशनवरून मिळते का जर बघितलं तर व्ही बी घेतला आहे 5 आर जी, त्याचा स्क्वेअर मिळेल 5 आर जी मायनस ट्वाईस आर जी 1 मायनस कॉस 90. ओके, मग 1 मायनस कॉस 90 मिळतोय 0, इकडे मिळणार 1.
मग √5RG मायनस 2RG मग इज इक्वल टू मिळणार √3RG. ओके, मग हे जे काही इक्वेशन आहे ह्या इक्वेशनवरून जर लोअर मोस्ट पोझिशनची व्हेलॉसिटी आपल्याला नोन असेल तर कोणत्याही पोझिशनला व्हेलॉसिटी ह्या इक्वेशनचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो. चालतंय. हे झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन की जे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल होतं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण रोटेशनल मोशनकडे जाणार आहोत. आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशनचा विचार केला. नेक्स्ट लेक्चरला आपण रोटेशनल मोशनचा विचार करणार आहोत. ओके, थँक्यू.